गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपण श्री अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज जो विषय तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत तो विषय आहे स्पर्धा परीक्षेमधील अतिशय किचकट विषय ज्याला मानला जातो असा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. या विषयाला जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करायची आहे त्याच्या अगोदर या विषयातला जो डेप्थ आहे तो अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण अर्थ म्हणलं की त्याचं सगळं नियोजनाशी संबंध येतो आणि नियोजनातले विविध आयोग, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या कसरती ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी डॉक्टर विशाल वैद्य आपणा सर्वांचं पुन्हा एकदा अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये स्वागत करून अर्थशास्त्रातल्या विविध अशा उपघटकांचा तुम्हाला आज ओळख करून देणार आहे, जे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण अर्थशास्त्र म्हणलं की किती पुस्तकं कोणतं वाचावं ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळं अर्थशास्त्राच्या ह्या विविध उपघटकांची आणि घटकांचा विविध असं विश्लेषण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि मग अर्थशास्त्राच्या विविध पुस्तकांना तुम्ही बिलॉंग करा. आता हा सर्व प्रकार जो नियोजन, वित्त आणि शेअरशी निगडीत होता. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरला जाणार आहोत ते भारतीय स्टेट बँक, सगळ्यांच्या माहितीची SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया ही या संदर्भात त्याची चर्चा आपल्याला पुढे ह्या लेक्चरमध्ये करायची आहे. भारतीय स्टेट बँक जेव्हा आपण चर्चा करतो त्याचा थोडक्यात इतिहास तुम्हाला मी सांगणं अत्यावश्यक आहे. बँक ऑफ बेंगॉल जी 1806 साली स्थापन झालेली होती, बँक ऑफ बॉम्बे जी 1804ला स्थापित होती आणि बँक ऑफ मद्रास जी 1843, या 3 इलाखा बँका स्थापन झाल्या होत्या. याला प्रेसिडेन्सी बँका असं म्हटलं जात होतं. फॉलर चलन समिती जी 1899ला स्थापित होती, चेंबरलिन चलन समिती, या समित्यांनी 3 इलाखी बँकांना म्हणजे प्रेसिडेन्सी बँकांना एकत्रित करण्याची शिफारस केली आणि 1920ला या इम्पिरियल बँकेचा कायदा करण्यात आला. 1921ला इम्पिरियल बँकेची स्थापना करण्यात आली. RBIची स्थापना होईपर्यंत इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्तीय बँक म्हणून कार्यरत होती. RBIच्या स्थापनेनंतर RBIचा प्रतिनिधी निरसन केंद्र म्हणून याचं कार्य करत आहे. मग इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं? तर इम्पिरियल बँकेच्या राष्ट्रीयकरणाची शिफारस 1951च्या भारतीय ग्रामीण पत पुरवठा समितीने केली. या समितीचे अध्यक्ष AD गोरावाला हे होते. इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्याचे मागचं कारण काय होतं? एक पहिलं म्हणजे बँकेवर परकीयांचे वर्चस्व होते. दुसरं, ग्रामीण पतपुरवठ्याविषयी उदासीनता होती ह्या इम्पिरियल बँकेमध्ये. तिसरं, अनिष्ट स्पर्धा. चौथं, भारतीय परकीय असा भेदभाव या इम्पिरियल बँकेमध्ये होता. पाचवा, व्यवस्थापनात व सेवेत भारतीयांना वावच नव्हता. आणि 6वं, भारतीय बँकिंग व्यवसायाची प्रगती घडवून आणण्यासाठी हे करणं आवश्यक होतं. त्यानंतर आपण बघूया भारतीय स्टेट बँक इंडियाची, ज्याला SBI म्हणतो, त्याची निर्मिती कशी झाली. 5 मे 1995 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट हा संबंध झाला. 1 जुलै 1955ला इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण SBIमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. SBIचे जे मुख्यालय ते मुंबई येथे आहे. ते इम्पिरियल बँकेच्या भागधारकांना 500 रुपयांच्या शेअर्सला 1765.62 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली. भांडवल जे SBIचं होतं, SBIच्या एकूण भांडवलात RBI 92% तर 8% भांडवल हे भरणा खाजगी व्यक्तीद्वारे करण्यात आला. नुकतेच 2007मध्ये केंद्र शासनाने नरसिंह समितीच्या शिफारशीने 1300 समभाग 14,000 कोटी रुपयांचे स्टेट बँकेमध्ये असलेल्या रिझर्व्ह बँकेचा 59.73% हिस्सा विकत घेतला आहे. सन 1959मध्ये SBI दुय्यम बँका कायदा करण्यात आला. त्यानुसार संस्थानातील ज्या बँका होत्या SBIने ताब्यात घेतल्या. या बँकाचे प्रादेशिकत्व जे आहे ना ते कायम ठेवण्यात आले. त्या SBIच्या दुय्यम बँका म्हणून ओळखतात. SBI व दुय्यम बँका याला एकत्रित करून SBI गट, SBI समूह म्हणून ओळखतात. सुरुवातीला 8 दुय्यम बँका होत्या, परंतु जानेवारी 1963ला स्टेट बँक ऑफ जयपूर ही स्टेट बँक ऑफ बिकानेरमध्ये विलीन करण्यात आली. दिनांक 13 ऑगस्ट 2008 रोजी स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचे स्टेट बँकेत विलीन करण्यात आले. सध्या स्टेट बँकाला 6 दुय्यम बँका आहेत. ह्या पुढील प्रमाणे त्याला इन शॉर्ट आपण असं म्हणूया की BJP
HITM म्हणजे स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर BJ2, स्टेट बँक ऑफ पतियाळा ज्याला आपण P म्हणूया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद H, स्टेट बँक ऑफ इंदोर ह्याला I म्हणतो, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर T आणि स्टेट बँक ऑफ म्हैसूर M, BJP HITM. हे लक्षात ठेवण्यासाठीची ब्रीद आहे. स्टेट बँकेची काही वैशिष्ट्य आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला 6 उपबँका आहेत, या शाखा आहेत. तर शाखा जर विचार केला शाखांचा तर SBI हा जगात प्रथम क्रमांक लागतो. 2009च्या आकडेवारीनुसार SBI व दुय्यम बँकाच्या शाखा साधारणतः 1,62,094 एवढ्या होत्या. परदेशात SBIचे एकूण 32 देशात 84 शाखा होत्या. स्टेट बँकेने पहिली परदेशातील जी शाखा आहे ती कोलंबो येथे स्थापन केली होती. ठेवीमध्ये अनुसूचित बँकामध्ये SBIचा एक प्रथम क्रमांक लागतो. आता आपण बघूया अर्थशास्त्राच्या दृष्टीनं भारतीय बँकिंग क्षेत्राचा जो विकास आहे तो कसा झालेला आहे. भारतात बुद्ध काळात श्रेष्ठी म्हणजे तत्कालीन बँकाच होय. कौटिल्याने सुद्धा व्याज दराचा इथं उल्लेख केलेला आहे. मोगल काळात धातू चलन बँक व्यवसाय भरभराटीस आला होता, परंतु शास्त्रीय पद्धत नव्हती. 18व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचा बँकिंग व्यवसाय सुरू केला. कंपनी मुंबई आणि कोलकाता येथे एजन्सी हाऊसची स्थापना केली, परंतु त्यांना स्वतःचे भांडवल नव्हते. भारतातील प्रथम बँक युरोपियन बँकिंग पद्धतीवर आधारित विदेशी भांडवलाच्या आधारे अलेक्झांडर अँड कंपनीद्वारे 1770 मध्ये कोलकाता येथे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना करण्यात आली. 1788 मध्ये बेंगॉल बँक व जनरल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. खाजगी भागधारकांनी एकत्रित येऊन 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, 1840 मध्ये बँक ऑफ मुंबई आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास या 3 इलाखा बँकांची स्थापना करण्यात आली. आणि 1865 साली अलाहाबाद बँक, 1881 साली अलायन्स बँक ऑफ शिमला ही स्थापन करण्यात आली. 1901 ला पीपल्स बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय लोकांनी संकलित केलेली प्रथम बँक म्हणजे 1881 मध्ये स्थापन झालेली अथवा कमर्शियल बँक होय. 1800 अवध कमर्शियल बँक आणि 1894 मध्ये स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक ही पूर्ण रूपाने प्रथम भारतीय बँक म्हणली जाते. सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी बँक ही पंजाब नॅशनल बँकच आहे. 19व्या शतकाच्या तुलनेत 20व्या शतकात प्रामुख्याने 1906 नंतर भारतीय बँकांचा 1917 मध्ये उद्योजकांना उद्योगासाठी वित्तीय मदत करण्यासाठी टाटा औद्योगिक बँकेची स्थापना करण्यात आली. शेड्यूल्ड व्यापारी ज्या बँका आहेत म्हणजे त्यांना अनुसूचित बँका असं म्हटलं जातं, ज्या बँकांचा समावेश RBIच्या कायद्यानुसार दुसऱ्यावर सूचित केला जातो व व्यापारी बँकांच्या मुदती ठेवी 5 लाखाच्या वर आहेत अशा बँकांना RBI शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देते. आता ह्या ज्या नॉन शेड्यूल्ड म्हणजे अनअनुसूचित ज्या आहेत, ज्या बँकांचा समावेश RBI कायद्याच्या दुसऱ्या सूचित केला जात नाही त्यांना नॉन शेड्यूल्ड बँका असं म्हणतात. हे प्रश्न वारंवार विचारला जातो. भारतीय बँकांची प्रगती ही जून 2009 पर्यंत कशी झालेली आहे त्याचा एक धावता आलेख तुमच्या समोर आहे. स्टेट बँकेचं किती बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँकेच्या किती आहेत आणि प्रादेशिक ग्रामीण बँका किती आहेत ते इथं दिलेलं आहे. एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँका, अनुसूचित बँका, परकीय अनुसूचित बँका, सर्व अनुसूचित बँका आणि त्यांचे नंबर त्यांच्या पुढे तुम्हाला दिलेले आहेत. एकूण व्यापारी बँका किती आहेत हाही नंबर दिलेला आहे आणि त्याचा पर्सेंटेज तुम्हाला कंसामध्ये निर्देशित केलेला आहे. आता अनुसूचित व बिगर अनुसूचित ज्या बँका आहेत त्यांचा RBIचा जो कायदा आहे त्या कायदा 1934च्या कायद्यान्वये व्यापारी बँकाचे वर्गीकरण 2 प्रकारे केले गेले. एक आहे अनुसूचित बँका आणि दुसरा आहे बिगर अनुसूचित बँका. अनुसूचित बँका म्हणजे काय? ज्या बँकांचा समावेश RBI कायदा आणि 1934च्या दुसऱ्या अनुसूचित करण्यात आला आहे त्यांना अनुसूचित बँका असे म्हणतात. याचा निकष त्या बँकांचा भागभांडवल व राखीव निधी 5 लाखापेक्षा कमी नसणे. त्या बँकेचे सर्वसाधारणपणे आपल्या ठेवीदारांना हितासाठी काम करावे. ज्या सुविधा दिल्या जातात त्या अशा आहेत. अशा बँकातील खात्यांना सुरक्षितता व पतमूल्य प्राप्त होते. या बँका RBI कडून बँक दराने कर्ज मिळवण्यास प्राप्त ठरतात. या बँकांना RBI कडून पुनर्वृत्तीच्या सोयी प्राप्त होतात. या बँकांना RBI कडून दर्जाच्या
विनिमय पत्रांच्या पुनर्वटणीच्या सोयी प्राप्त होतात. या बँकांना आपोआप निरसन ग्रहाचे सदस्यत्व मिळते. त्याचे बंधने पण काही आहेत. CRR व SLR चे ज्यांच्यावर बंधन असते. प्रत्येक बँकाला आपल्या आठवड्याचा अहवाल दर शुक्रवारी RBI कडे पाठवावा लागतो. RBI कडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सर्व निर्देशकांचे पालन या बँकांना करावे लागतात. यांचा बँकांचा जो समावेश आहे तो म्हणजे SBI व तिच्या सहभागी बँका, राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, भारतीय खाजगी अनुसूचित बँका, परकीय बँका, राज्य सहकारी बँका, बिगर अनुसूचित बँका. ज्या बँकांचा समावेश RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही त्यांना बिगर अनुसूचित बँका असे म्हणतात. या बँकांना RBIचा कर्ज, पुनर्वृत्ती, विनिमय पत्राची पुनर्वाटणी इत्यादी सोयी प्राप्त होत नाहीत. मात्र या बँकांना RBIची काही बंधने लागू पडतात. म्हणजेच काय तर भारतीय खाजगी बिगर अनुसूचित बँका ह्या बँक ज्यांचा समावेश आहे त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, प्राथमिक सहकारी पतसंस्था आहेत, व्यापारी आता पाहूया आपण किंवा व्यापारी बँकांची जी कार्य आहे ती कोणती आहे. व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्वीकारून त्याच ठेवीतून गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. मग बँका ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावतात. मग प्राथमिक कार्य काय तर ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे यांना बँकाची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य पण मानली जातात. मग जे ठेवी स्वीकारणे म्हणजे काय तर मागणी जे देय ठेवी आहेत आणि चालू ठेवी, ज्या ठेवीचे पैसे मागणे करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणी देय ठेवी असे म्हणतात. खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता येते व ठेवता येते. खात्यावर धनादेशाची सोय असल्याने त्याद्वारे व्यवहारही केला जातो. मग मुदत ठेवी कोणत्या आहेत? या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात. मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते. मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात. आता पुढचं बघूया की संमिश्र ठेवी किंवा बचाव ठेवी. मागील देय व मुदत ठेवींचे अटींचे एकत्रीकरण. यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात. बचत बँका अल्पावधीसाठी गुंतवू शकतात म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज ठेवतात. मग आवर्ती ठेवी काय? दरमहा ठराविक विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी या परत मिळते. ठेवी रक्कम दर महिन्याला वाढत जाते. ठेवीवर बचत खात्यापेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने हे व्याज मिळते. आता बघूया आपण कर्ज देणे किंवा अग्रिमे देणे हे काय प्रकार आहे. बँका जमा केलेल्या ठेवीमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवतात. ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात. रोख कर्ज आणि अधिकर्ष सवलत ज्याला आपण म्हणतो, तारण मूल ज्याला आपण असं म्हणूया किंवा तारण मूल्याधारित कर्ज, हुंड्याची वटवणी, पतचलन निर्माण करणे, दुय्यम अनुषंगिक कार्य कोणती आहेत बँकाची ते बघूया आपण. बँकावर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रातिनिधिक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे असते. तर प्रातिनिधिक कार्य कोणते आणि सर्वसाधारण सेवा कार्य कोणते त्याच्यामध्ये आपल्याला जास्त एक्सप्लेनेशनची गरज आहे. बँकांचं आपला जो पुढचा भाग आहे तो आहे बँकांचं राष्ट्रीयकरण. हे कसं केलं गेलं आज आपण पाहतोय. दर दिवसात पेपरला येतात की ह्या बँका आता मर्ज केल्या जातील, राष्ट्रीयकरण केलं जाईल त्या बँकांचं. तर हे बँकांचं राष्ट्रीयकरण काय हे आपण बीट समजून घेऊया. पहिल्यांदा एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकांचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जी जबाबदारी आहे सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयकरण असे म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला SBI ची निर्मिती करण्यात आली. 19 जुलै 1969 रोजी राष्ट्रपतीच्या वटहुकुमाद्वारे 50 कोटी रुपयेपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांना व वटहुकुमाला न्यायालयात आव्हान देऊन ते घटनाबाह्य ठरविला. 14 फेब्रुवारी 1970चा नवा वटहुकूम काढण्यात आला
आणि 31 मार्च 1970ला त्यात कायद्याचे रूपांतर करण्यात येऊन पूर्वलक्षी म्हणजेच 19 जुलै 1969 पासून लागू करण्यात आला। ही राष्ट्रीयकरणाची शिफारस हजारी समितीने केलेली होती। राष्ट्रीयकरण झालेल्या या सर्व बँका आहेत, बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, या 14 बँकामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड कमर्शियल बँक, अलाहाबाद बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि देना बँक या राष्ट्रीयकरण झालेल्या 1969च्या 14 बँका होत्या। या बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर एकूण 87 कोटी रुपये नुकसान भरपाई यांना देण्यात आली। सर्वात जास्त नुकसान भरपाई सेंट्रल बँक ऑफ इंडिया 17.5 कोटी, तर सर्वात कमी नुकसान भरपाई बँक ऑफ महाराष्ट्र व इंडियन बँक यांना प्रत्येकी 2.3 कोटी रुपये देण्यात आले होते। राष्ट्रीयकरणाचा जो दुसरा टप्पा होता तो 15 एप्रिल 1980 रोजी ज्या बँकांच्या ठेवी या 200 कोटी रुपयेपेक्षा अधिक होत्या अशा 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। त्या बँका ह्या आंध्र बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक आणि न्यू बँक ऑफ इंडिया ह्या 6 बँका होत्या। एकूण राष्ट्रीयकृत बँका SBI व तिच्या 6 उपबँका ह्या 7 आहेत। 1996ला राष्ट्रीयकरण झालं परत आणि 14 बँकाचं 15 एप्रिल 1980 रोजी राष्ट्रीयकरण 6 झाल्या, एकूण 27 राष्ट्रीयकरण बँका आहेत आता। तर 1980 मध्ये राष्ट्रीय करण्यात आलेल्या 6 बँकापैकी एक असलेली न्यू बँक ऑफ इंडियाचे 1993ला पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेची संख्या 27 इतकी झाली। 2005 मध्ये IDBI बँक लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील 28वी बँक ठरली होती, परंतु स्टेट ऑफ सौराष्ट्राचे स्टेट बँकेमध्ये विलीन करण्यात आले। त्यामुळे राष्ट्रीय बँकेची संख्या पुन्हा 27 झाली।